सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे आमचं कॉलेजचा लास्ट दिवस. तुम्हाला आमचं क्लास दाखवत आहे. हे बघा, कला शिक्षक प्रशिक्षण विभाग. आणि हा आमचा क्लास आहे. आणि आज लास्टचा दिवस आहे म्हणून खूप हे होतं आहे. आता हे बघा, टेन्शनमध्ये आलं आहे उदय. हा बोलतो आहे की आता परत कधी म्हणजे कधी पण ATD येणार नाही लाईफमध्ये, असं बोलत होता. आम्ही बोललो की परत ॲडमिशन घे, येईल परत. आज कसं वाटतंय हे बघा, मामा पण आले आणि तो एक मित्र तिकडे गेला विशाल गोष्टी करत. आणि हे आमचे मामा पूर्ण काय आज बघत असतो इकडे. आणि आता सेजल अजून आली नाही, 10:30 वाजतीलच लवकर. आणि हां, तो विशाल आले. आणि आता एक्झाम आहे, मग एक्झाम मी पूर्ण करून तुम्हाला परत मित्रांनो. हे बघा, एक्झाम झाली आणि सेजल काय इथे करते, काहीतरी लिहिते. आणि तिकडे पण काहीतरी चालू आहे बोर्डवरती. आपण पण जाऊ तिथे. काय लिहिते, कुछ तो लिख रहे लेकिन बहुत ही ज़्यादा. मेरा नाम तिरछा है. एकदम कड़क साइन करा जो तेरी साइन बाद में साथ में कर. अच्छा ऐसा कुछ लिखना. इयरिंग कैसे लिखते हैं? हां, EAR हे बघा शेवटीचे दिवस. AR विराज हां पाटीना बोर्ड आहे त्याच्यावरती पण कर. हां, कोणता? हां, याच. तिच्याकडे आहे पेन. परत याच्यावरती आपण करूया. हां, हे बघा, सगळ्यांची सिग्नेचर करतात याच्यावरती. माझ्या बोर्डवरती लिहा. पकड. अरे बघा, आज लास्टचा दिवस. कसे एन्जॉय करायचे सगळेजण. माझा चेहरा दिसणार नाही तुम्हाला, कधी दिसेल काय माहिती. तर आता जाऊ जेवण करायला, नंतर तुम्हाला दाखवते आमची मजा काय आहे ती. मला मिस नंतर करा. थोडं आम्ही केलंय सिग्नेचर वगैरे ते. अजून आता जेवण करून नंतर तुम्हाला असली मजा दाखवतो. अभी रोस्ट बाकी है दोस्त. हाँ, अभी रोस्ट बाकी है. तो अभी कहाँ जाते हैं खाने के लिए? अभी कहीं तो जाते, रेलवे जाते. जा तुम बोला दोस्तों. इतना दूर नहीं, आपको सर्टिफिकेट लिखना बेटा. चलो भज्जी घ्या, रस्त्याला खात जातो आता डायरेक्ट. हाँ, क्या बोल रहे थे सेजल? इसको बंदी मिली है ऐसा बोल रहा था. गाइस मैं सर्कस पे वीडियो डालूंगी अभी. बंदी को रिवील करेगा आदमी. अरे पागल, आज लास्ट डे है ना. हाँ अरे सांग दिलं. तर आपण खात खात जाऊ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. आज लास्ट दिवस आहे, पूर्ण राडा. बघा बघ, सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. आणि हे माझं सामान इकडे, पोर्टफोलिओ. आणि हे घरी घेऊन जायचं आहे डायरेक्ट. बघा मित्रांनो, माझी 6ची ट्रेन आहे. 5:30 वाजले आणि मी आता निघतोय. आणि बाकीच्यांना थांबवून ठेवलं आहे तिथे. सरांना सांगून आपण लवकर निघतोय. मित्रांनो, आज लास्टचा दिवस आहे बघा कॅम्पस तुम्ही. आणि आम्ही निघतोय, पूर्ण खाली आहे. आणि आता बघा पूर्ण साहित्य घेऊन तर चल पुष्पा, बाय बाय. तर आपण जाऊया आता, टॅक्सी पकडू. आपल्याला निघायचं आहे लवकरात लवकर, नंतर खूप टाईम होईल. नंतर अर्धा तास आहे माझ्याकडे मुंबई सेंटरला पोहोचायला. लवकर जाऊ मित्रांनो. हे बघा, एवढं साहित्य घेऊन आपण बसमध्ये चढलो आहे. टॅक्सी करणार होतं पण टॅक्सीमध्ये जास्त पैसे घेतात. टॅक्सी नाही, 12 रुपयेमध्ये चर्चगेटला इथून सोडतात बसमध्ये. पण टाईम पण आपल्याकडे कमी आहे, धावपळ खूप जास्त होईल असं वाटतं आहे. चर्चगेटला पोहोचलं. एवढी ट्रेन पकडावी लागेल. भेटली आपल्याला किती, 5:45. आता ही किती वाजेपर्यंत सोडते बोरवलीला, जे बोरवली ना मुंबई सेंटरला, ते बघू. मित्रांनो, आपण फायनली मुंबई सेंटरला पोहोचलो.
आणि हे बघा आता उतर तर ट्रेन आहे, 10-15 मिनटं बाकी आहेत आणि माझी पूर्ण हालत खराब झालेली. एवढं धावपळ आणि एकदम सामान, एवढं वजन. हो चला लवकर लवकर सीट शोधूया, नाहीतर सीट भेटणार नाही, नंतर गर्दी खूप होईल. आज सोमवार आहे तसं पण. तर फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे इथे या जागेवरती. आणि बॅग ठेवायचे नाही म्हणून आपण वरती ठेवले सामान पूर्ण, आणि थोडं खाली आहे म्हणून इकडे बसलोय. बघू आता निघेल किती, तर 5-6 मिनटं राहिले निघायला, नंतर निघू इथून. एवढी गरमी होते बघा, एवढी गरमी. तर मित्रांनो मी फायनली संजानला पोहोचलो आणि माझ्याकडे सामान पण खूप आहे, तुम्हाला दाखवतो. कोणीच नाही दिसत. हे बघा सामान. आणि रात्रीचे मी 9:30 वाजता संजानला पोहोचलो आहे, पण आता ज्यांना मी घ्यायला बोलवलं आहे ना ते आलेत नाही. त्यांचं वाट बघावी लागेल थोडा वेळ आणि नंतर घरी जावं लागेल. स्टार्टिंगला घरी यायला वाटलं, आता घरी नाही यायला वाटलं, कॉलेजला जायचं आहे. हे बघा पोहोचलो आहे आणि एवढं सामान आहे माझ्याकडे. तर आता येतील, त्यांची वाट बघूया थोड्या वेळ आपण. तर मी आज फायनली घरी आलो आणि लगेच आमची तयारी तुम्हाला दाखवतो. घरी आलो आणि थोडा वेळ पण थांबला आणि बघा याच्यामध्ये भाकर आणि भाजी आणि याच्यामध्ये आंबे आहेत 2-3. हे घेऊन आम्ही लगेच निघणार आहोत आता डोंगरीला जायला खायला. बघा आला नाही की राडा चालू गावाला. मित्रांनो हे बघा आम्ही आलोय डोंगरीला. एवढे जण आम्ही 4 जण आहोत आणि आता जेवण इकडेच करतो आणि निघतो घरी जायला. परत झोपायचं आहे, पूर्ण 3-4 दिवस झोपतो. जे रन कमी अजून ते वाईट टाकाय ना, 4 रन कमी होईल म्हणजे. मित्रांनो आम्ही 12 वाजले आता इकडे आणि डोंगरीला पूर्ण सन्नाटा आणि भाकर वगैरे पूर्ण खाल्लं इकडे तिकडे. आणि हे बघा गावातलं सीजन आलेलं आता, आंब पिकलेले खायला. तुम्हाला आधी दाखवलेलं होतं कच्चेच होते, आता बघा मी मुंबईला एकदा जाऊन आलो तर पूर्ण आंबा पिकून गेली. हा बघा आम्हाला विचारत नाही, गपचूप खातं. घरी आला आणि एक सुद्धा मी 5 मिनटं पण नाही थांबलो असेल आणि डायरेक्ट पूर्ण साहित्य घेऊन डायरेक्ट डोंगरीला. ही असली मजा असते गावाकडची. तर मित्रांनो हे बघा आपलं टप्पू पण आपल्या सोबत आलेला होता, खूप दिवसांनी बघितलं असेल याने. मग तर आता परत एकदा निघूया घरी जायला आणि उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. ते बघा साहित्य घेऊन जातो. तर चला बाय बाय.